नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचे अभिजित सर्च अकॅडमी पुणे या युट्यूब चॅनलवरती मी अभिजित सोळंकी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहोत. सर्वांना शुभ सकाळ. आज आपण या ठिकाणी महत्वपूर्ण व्हिडिओ बनवत आहोत. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी ज्या वेगवेगळ्या विभागामध्ये DHS असेल किंवा आरोग्य विभाग असेल, वेगवेगळ्या महानगरपालिका महाराष्ट्रामधील 29 महानगरपालिकेमध्ये जागा निघतात. त्यासोबतच तुमचं जे जिल्हा परिषद आहे मेगा भरती निघणार आहे. जिल्हा परिषदमध्ये आरोग्य सेवक त्याला पात्रता काय आहे, याची पात्रता आपण बघणार आहोत. वेतन किती आहे, नियोजन कसं करायचं, अभ्यासाचं वयोमर्यादा किती आहे, अभ्यासक्रम आणि परीक्षेचं पद्धत, परीक्षेचं स्वरूप कसं आहे, ही संपूर्ण माहिती एमपीडब्ल्यू पदाकरिता आणि एमपीडब्ल्यू पद हे मेल अँड फिमेल दोघांसाठी सुद्धा आहे. ओके, तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे. तसेच जर आपण नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. तसे जाहिरात कधी येणार आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याच्या अगोदर थोडक्यात आपल्याकडे एमपीडब्ल्यू आणि स्वच्छता निरीक्षक करिता नवीन बॅच तांत्रिक विषयासहित सुरू झालेली आहे. यामध्ये तुम्हाला पीडीएफ नोट्स दिल्या जाणार आहेत. सर्व विषयाच्या PYQ एमसीक्यूचा सराव, तांत्रिक प्रश्नावरती जास्तीत जास्त भर दिला जाणार आहे. दर महिन्याला झूम मीटिंग, तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं मार्गदर्शन, व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा असेल, लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत. टेस्ट सिरीज आणि ई-बुक नोट्स सुद्धा आपण उपलब्ध करून देणार आहोत. तर तांत्रिक विषयासहित बॅच जॉईन करण्याचा 9823442263 हा नंबर आहे. या नंबरवरती कॉल करायचा आहे, व्हॉट्सअप करायचं आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अभिजित सर्च अकॅडमी नावाचा ऍप आहे. ऍप डाउनलोड करून सुद्धा तुम्ही तिथनं बॅच जॉईन करू शकता. तर आपला जास्त वेळ न घेता बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी आता कुठं कुठं जागा निघतात बघा. DHS असेल, डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेस, त्यानंतर मनपा सांगितल्या वेगवेगळ्या महानगरपालिकामध्ये, जिल्हा परिषद. आता प्रत्येक विभागाचे सेवा प्रवेश नियम वेगळे आहेत. हे पहिल्यांदा गोष्ट लक्षात ठेवायची. शैक्षणिक अर्हता ही फक्त 12वी सायन्स कोणासाठी आहे. वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये जागा निघणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला 2 वर्षानंतर एमपीडब्ल्यूचा कोर्स कंप्लीट करून द्यायचा आहे. ओके, मी परत परत सांगतोय. त्यानंतर जिल्हा परिषद मध्ये सुद्धा 3 वर्षानंतर फक्त 12वी सायन्स असलेले मेल अँड फिमेल, ओके, मेल अँड फिमेल हे दोघं सुद्धा फॉर्म भरू शकतात. 3 वर्षानंतर तुम्हाला नोकरी लागल्यानंतर तुमचा पगार चालू झाल्यानंतर तुम्हाला 1 वर्षाचा कोर्स कंप्लीट करून त्यांना प्रमाणपत्र सबमिट करायचं आहे. आता आरोग्य विभागामध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी, आरोग्य विभागामध्ये कोणताही 12वी आर्ट, कॉमर्स, सायन्स असेल आणि एमपीडब्ल्यूचा एसआयचा कोर्स असेल, तुम्हाला एमपीडब्ल्यू करिता पात्र ठरवलं जाणार आहे. आरोग्य विभागामध्ये सेवा प्रवेश नियम फक्त वेगळे आहेत. बाकी ठिकाणी फक्त 12वी सायन्स वरती तुमचं ऑनलाईन फॉर्म तुम्हाला भरता येतो. याची वयोमर्यादा आहे ती ओपन करिता 38 पर्यंत आणि कास्ट करिता 43 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. ओके, त्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, दिव्यांग, अनाथ, ओके, माजी सैनिक यासाठी शिथिलता वयोमर्यादेमध्ये शिथिलता 45, 50, 55 पर्यंत करण्यात आलेली आहे. खेळाडूंचा सुद्धा त्यामध्ये 45 वर्षापर्यंत समावेश असणार आहे. तर याची जी जाहिरात आहे, तर बघा आता जी जाहिरात येणार आहे, नागपूर मनपा असेल किंवा पुणे महानगरपालिका आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि अमरावती, सध्या 4 ते 5 या महानगरपालिकेमध्ये एमपीडब्ल्यू ची जागा निघणार आहेत पुढच्या महिन्यामध्ये. ओके, जसं की आता एक एक जाहिराती चालू झालेल्या आहेत यायला. आणि आरोग्य विभागामध्ये जुलै महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध होईल. ओके, आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद थोडा वेळ आहे त्याला. ओके, जागा वगैरे मंजूर व्हायला वेळ आहे. आकृतीबंध फक्त जिल्हा परिषद तयार झालेला नाही. बाकी महानगरपालिका, DHS सुद्धा आणि आरोग्य विभागामध्ये तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. ओके, जाहिराती संदर्भात क्लिअर केलंय. पात्रता सांगितली, वयोमर्यादा ES13 नुसार यांचा स्केल पे आहे वेतन. ओके, आरोग्य सेवक एमपीडब्ल्यूचा. अजून काय राहिलं, अभ्यास. आता तुम्हाला अभ्यासाचं नियोजन करण्यापूर्वी सिलेबस माहिती असणं गरजेचं आहे. ओके, अभ्यासक्रम काय आहे या गोष्टी पदासाठी, तर 100 प्रश्न असतात आणि 200 गुणांचा पेपर. नवीन पॅटर्न नुसार आपण बघत आहोत. जुना पॅटर्न 80 आणि 20 चा होता, इथं चेंजेस झालेले आहेत. तर मराठी व्याकरण 10 प्रश्न, इंग्लिश ग्रामर 10 प्रश्न, सामान्य ज्ञानमध्ये इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना, चालू घडामोडी, सायन्स असेल, अर्थशास्त्र, पंचायत राज, या सर्व 10 प्रश्न 20 गुण. गणित बुद्धिमत्ता 10 प्रश्न 20 गुण. आणि तांत्रिक घटक जे तुमचे स्वच्छता व्यवस्थापनासंदर्भात आहे, एमपीडब्ल्यूचं लोकसंख्या शास्त्र, सांख्यिकी असेल, हेल्थ एज्युकेशन, डेमोग्राफी, स्टॅटिस्टिक्स, वेक्टर बॉन्ड, वॉटर बॉन्ड डिसीज असतील, हे सर्व आपल्याला एन्व्हायरमेंटल सॅनिटेशन, हे सगळे तांत्रिक घटक जे 10 टॉपिक दिलेले आहेत ते 60 प्रश्न 120 गुण, म्हणजे 100 प्रश्न 200 गुणांचा पेपर असेल आणि 2 तास तुम्हाला वेळ दिला जाणार आहे. ओके, आपण पात्रता, अभ्यासक्रम, वयोमर्यादा, वेतन हे संपूर्ण बघितलंय. तर तुम्हाला आता अभ्यासाचं नियोजन स्वरूप सुद्धा सांगितलंय. अशा स्वरूपामध्ये ऑनलाईन स्वरूपामध्ये ही परीक्षा असेल. ओके, ऑनलाईन स्वरूपात महानगरपालिका आणि जिल्हा परिषद TCS किंवा IPPS मार्फत होईल. ओके, फक्त आरोग्य विभागाची
एमपीएससी मार्फत. हेल्थ डिपार्टमेंटची एक्झाम फक्त एमपीएससी मार्फत, बाकी सगळे एक्झाम आपल्या ज्या एमपीडब्ल्यूचे पद भरले जातात ते टीसीएस किंवा आयबीपीएस मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये सेंटर असणार आहे. त्यानंतर आता अभ्यासाचं नियोजन कसं करायचं, तर डेली तुम्हाला जे क्लासेस आहे ते क्लास करून 4 ते 5 क्लास आहे ते करून तुम्हाला 2 ते 3 तास अभ्यासाकरिता वेळ द्यायचा आहे. एवढं जरी तुम्ही केलं येणाऱ्या परीक्षेपर्यंत तरी तुम्हाला 200 पैकी 160 170 प्लस मार्क 100% शुअरली मिळू शकतात. तर याकरिता आपण तुम्हाला काय देत आहोत की आता सांगितल्याप्रमाणे सर्व विषयाच्या नोट्स, ओके, तांत्रिकचे सुद्धा आपल्याकडे नोट्स आहेत. जे काही टॉपिक आहेत 10 मेन टॉपिक आणि सब टॉपिक 25 आहेत ते सर्व व्हेक्टर बॉर्न, वॉटर बॉर्न डिसीज, एन्व्हायरमेंटल सॅनिटेशन सर्व विषयाच्या हँड रिटन नोट्स तुम्हाला घर पीडीएफ नोट्स व्हॉट्सअपला दिल्या जातील, ते तुम्ही झेरॉक्स सुद्धा काढू शकता. त्यासोबतच आपण लेक्चर हे लाईव्ह सुद्धा असतात आणि लाईव्ह लेक्चर तुम्हाला रेकॉर्डिंग सुद्धा पाहता येईल, म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही ते लेक्चर अटेंड करू शकता. दर महिन्याला झूम मीटिंग तुमचा फॉलोअप घेतला जाणार आहे. त्यासोबतच पीवायक्यू एमसीचा दर आठवड्याला सराव. तर हे सर्व बॅच मध्ये उपलब्ध असतील. त्याकरिता आपल्याला बॅच एनरोल करण्याकरिता 9823442263 या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे. आतापासून अभ्यासाला लागा, जेणेकरून काय होणार आहे, येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला जे अपेक्षित यश आहे, तुम्हाला हवं आहे, एमपीडब्ल्यू म्हणून लागायचं आहे, बहुउद्देश आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवक म्हणून तुम्हाला सरकारी नोकरीकरिता रुजू व्हायचं आहे. त्याकरिता अभ्यास करा. अभ्यासाकरिता सर्वांना ऑल द बेस्ट. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. ओके, थँक्यू.